पालघरच्या वाडा तालुक्यातील 50 घरांची लोकवस्ती असलेल्या नदीचा पाडा गावात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। रात्री 1 वाजताही महिला बॅटरीच्या उजेडात बोरिंगवर पाणी भरण्यासाठी गर्दी करतात। पाहुयात हा रिपोर्ट। सरपंच नाही येऊन बघत का, कोणीच येऊन नाही बघत। इकडे निवडणूक झाली का कोणी फिरून पण बघणार नाही। गेल्या का जिवंत आहेत या महिला, पाण्यासाठी रात काढायला लागते इथे। हा संघर्ष सुरू आहे पिण्याच्या पाण्यासाठी। ही दृश्य पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या गावठाणपाडा आणि नदीपाड्यामधली 40 ते 50 घरांची लोकवस्ती। या वस्तीवर पाणी नसल्यामुळे महिलांना रात्री अपरात्री पाण्यासाठी चक्क विहिरीवर जावं लागतंय। मात्र याकडे या गावातील सरपंचांचं लक्ष ना प्रशासनाचं। रात्रीच्या 1-2 वाजता आला तरी पाणी भेटत नाही। 1-2 दुडी त्याच्यानं पण 1-2 दुडी जर भेटला तर नाही एवढी माणसांना नाही आंघोळी होत, त्याच्यात का नाही कपडा धुवायला भेटत, स्वयंपाक नाही बनवताय का, कोण जर माणूस पाहुणा आला त्यांना पाणी नाही द्यायला भेटत ना। आमच्या गट सरपंच ना ग्रामसेवक कोणी आम्हाला लक्षच नाही देत। आम्ही काय करणार आहेत? काळ्याकुट्ट अंधारात बॅटरीच्या उजेडात डोक्यावर हंडा घेत महिलांची पाण्यासाठी पायपीट सुरू असते। जशी जाग आली तशी येत आहोत। म्हणजे एवढा आता अंधारामध्ये भीती वाटत नाही का तुम्हाला? याला आता भीती वाटते ना, नाही वाटत। पाणीच नाही देत। मजूर करा माणसं आम्ही, कामाला गेला तर खाऊ, नाही तर उपास राहायचा वेळ येईल ना, मग त्याचे करताना आम्ही रात्रीचे पाण्याला येतो। तर दुसरीकडे नदीपाडा या गावात पाण्यासाठी बोरिंगवर रात्र काढावी लागते। निवडणूक आल्यावर नेते मंडळींकडून आश्वासनांचा पाऊस होतो आणि निवडणुकीनंतर मात्र फिरूनही पाहिलं जात नाही। महिलांना पाण्यासाठी रात्र काढावी लागते। 15 मिनिटं बोरिंग हापसल्यानंतर 1 हंडा पाणी मिळतं, तर कधी कधी तेवढं सुद्धा पाणी मिळत नाही। फक्त निवडणूक आली का बोलतील का आम्हाला निवडून द्या तुम्ही, तुमची समस्या आम्ही सोडवतो असं बोलणार का? ते निवडणूक झाली का कोणी फिरून पण बघणार नाही। गेल्या का जिवंत आहेत या महिला, अख्खा दिवसभर पाण्या वाचून इथं बसून राहायचा, इथं सावली नाही। पाण्यासाठी महिलांना रात्रभर संघर्ष करावा लागतोय। त्यामुळे गावातील पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा एवढीच अपेक्षा महिला वर्गातनं व्यक्त केली जाते। शशिकांत कासार, TV9 मराठी, पालघर।